नमस्कार, मी डॉक्टर ज्येष्ठराज पाटंगाणकर. मी पेन पॅनेशिया सुपर स्पेशालिटी पेन क्लिनिक येथे पेन मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे. आज आपण डिस्कोजेनिक बॅक पेन किंवा मणक्यातील गादीमुळे होणारी पाठदुखी याबद्दल जाणून घेणार आहोत. मनुष्य हा द्विपाद प्राणी आहे आणि पाठीचा कणा हा माणसाला सरळ किंवा ताठ राहण्यासाठी मदत करत असतो. ह्या पाठीच्या कण्यामध्ये 33 प्रकारची हाडं असतात किंवा बोन्स असतात, ज्याला आपण वर्टिब्रे असं म्हणतो. आणि 2 वर्टिब्रेच्या मध्ये शॉक ॲब्झॉर्बर म्हणून काम करणारे वर्टिब्रल डिस्क असते किंवा त्याला इंटरवर्टिब्रल डिस्क असे म्हणतो. अशा प्रत्येक मणक्यांच्या मध्ये किंवा 2 मणक्यांच्या मध्ये एक डिस्क, अशा प्रकारच्या आपल्या शरीराची रचना असते. त्यामध्ये कमरेचे मणके किंवा लंबार वर्टिब्रे हे सगळ्यात महत्त्वाचे असतात, कारण त्यावरती आपल्या शरीराचा पूर्ण भार पडत असतो. ज्यावेळी आपण बसतो किंवा चालतो त्यावेळी आपल्या शरीराचा जास्तीत जास्त भार हा लंबार डिस्क किंवा कमरेतील मणक्यांच्या डिस्कवरती पडत असल्यामुळे त्या डिस्कला इंजुरीचे प्रमाण हे जास्त असते. कमरेच्या मणक्यामध्ये गादी आणि वर्टिब्रा हे 2 भाग असतात. गादीचे सर्वसाधारणपणे 2 भाग पडतात. एक म्हणजे ॲन्युलस फायब्रोसस, जे बाहेरचे आवरण असते, आणि आतमध्ये असते न्यूक्लियस पल्पोसस, जे लिक्विड मटेरियल असते. जेव्हा आपण चालतो किंवा बसतो त्यामध्ये हे शॉक ॲब्झॉर्बिंगचं काम करत असते. आता जेव्हा कमरेच्या मणक्याच्या गादीला इंजुरी होते त्यावेळी नेमके काय होते, तर वारंवार याच्यावरती अनियंत्रित भार पडल्यामुळे ह्या बाहेरच्या ॲन्युलस फायब्रोससला इंजुरी होतात आणि त्याला तडे जाऊ लागतात. तडे गेल्यामुळे या गादीला सूज येते आणि सूज आल्यामुळे उद्भवतो तो म्हणजे बॅक पेन. त्याला म्हणतात डिस्कोजेनिक बॅक पेन. यामध्ये गादी ही इंटॅक्ट असते, म्हणजे गादी ही फाटलेली नसते, पण गादीला सूज आलेली असते. आणि हा सायाटिकाच्या अगोदरचा भाग आहे, म्हणजे सायाटिका होण्याच्या आधी पेशंटला डिस्कोजेनिक बॅक पेन उद्भवू शकतो. आता या डिस्कोजेनिक बॅक पेनचे कारणे काय आहेत? एक म्हणजे अचानकपणे जड वस्तू उचलणे. बऱ्याच वेळेला आपण खाली वाकून एखादी जड वस्तू उचलल्यास मणक्याच्या गादीवरती भार जास्त पडतो आणि गादीला सूज येण्याचे प्रमाण जास्त असू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे वाढते वय. वय वाढल्यामुळे तसेही गादी झिजलेली असते. झिजलेल्या गादीमुळे गादीला तडे जाण्याची शक्यता बऱ्यापैकी जास्त असते आणि त्यामुळे पण गादीवरती सूज येऊ शकते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲबनॉर्मल पोझिशनिंग. आपण चुकीच्या पद्धतीमध्ये बसणे किंवा चुकीच्या पद्धतीमध्ये काम करण्यामुळे पाठीच्या गादीवरती तणाव पडतो आणि त्यामुळे गादीला सूज येण्याची संभावना जास्त असते. आता याची लक्षणे काय दिसतात, तर पाठीच्या गादीला सूज आल्यानंतर डिस्कोजेनिक बॅक पेन किंवा पाठदुखी सर्वसाधारणपणे अशा कंप्लेंटनी पेशंट प्रेझेंट होतो. पाठदुखी जी बसल्यानंतर वाढते किंवा खाली बसून उठताना वाढते किंवा समोर वाकून कोणतीही ॲक्टिव्हिटी करताना पाठदुखी वाढते. बॅक पेनसोबत पेशंटला मांडीपर्यंत वेदना पण होऊ शकतात. याला रेफर्ड पेन असे म्हणतात, कारण त्या पाठीच्या गादीचा हा नर्व सप्लाय आणि मांडीचा नर्व सप्लाय जवळपास सारखा असतो, त्यामुळे त्या भागामध्ये पण वेदना उत्पन्न होऊ शकतात. आता या पाठदुखीचे उपचार नेमके कसे केले जातात, तर शक्यतो कन्झर्वेटिव्ह आणि इंटरव्हेन्शनल अशा 2 पद्धतीच्या ट्रीटमेंट ह्या पेन मॅनेजमेंटमध्ये आपण करतो. कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंटमध्ये फिजिओथेरपी आणि औषध गोळ्या याद्वारे बऱ्याच वेळेला ही पाठदुखी कमी होऊ शकते. पहिल्या 3 आठवड्यांच्या काळामध्ये फक्त फिजिओथेरपी आणि औषध गोळ्या आणि थोडी रेस्ट हे केल्याने ही पाठदुखी पूर्णपणे कमी होऊ शकते. प्रत्येक वेळा याला कोणत्याही इंटरव्हेन्शनची गरज पडत नाही. पण जर ही पाठदुखी 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहत असेल तर आपल्याला इंटरव्हेन्शनल पेन मॅनेजमेंटचा विचार करावा लागतो. तर इंटरव्हेन्शनल पेन मॅनेजमेंटमध्ये 2 प्रकारच्या ट्रीटमेंट आपण करतो. एक म्हणजे ओझोन न्यूक्लिओलायसिस आणि दुसरी म्हणजे बायअक्युप्लास्टी. ओझोन न्यूक्लिओलायसिसमध्ये जागेपुरत्या भुलीमध्ये ही शस्त्रक्रिया किंवा ही उपचार पद्धती आपल्याला करता येते. ओझोन न्यूक्लिओलायसिसमध्ये आपण गादीच्या आतमध्ये ओझोन नावाचा वायू इंजेक्ट करतो, ज्यामुळे गादीवर आलेली सूज कमी होण्यास मदत होते आणि त्यामुळे ही गादी पूर्ववत होण्यास मदत होते. बायअक्युप्लास्टी या अद्ययावत तंत्रज्ञानामध्ये आपण रेडिओ फ्रिक्वेन्सी अबलेशन या उपचार पद्धतीचा वापर करता येतो, ज्यामध्ये आपण जागेपुरत्या भुलीमध्ये पाठीच्या गादीच्या आतमध्ये 2 इलेक्ट्रोड किंवा आपण रेडिओ फ्रिक्वेन्सी कॅन्युला ठेवतो. ज्या कॅन्युलामध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सीमुळे हीट निर्माण होण्याची क्षमता असते. त्या हीटमुळे आतमधली सूजही कमी होते आणि गादीच्या आतमध्ये निर्माण झालेल्या नर्व्ज आहेत त्या नर्वला ॲब्लेट करता येते, ज्या ॲब्लेट केल्यामुळे पाठीच्या वेदना तत्काळ बऱ्या होतात. अशा प्रकारे पाठीच्या वेदना कमी झाल्यानंतर आपण फिजिओथेरपी घेण्यासाठी पेशंटला सांगतो. ज्या फिजिओथेरपीमध्ये पाठीच्या कण्याच्या बाजूचे स्नायू आपण स्ट्रेंथन करण्यासाठी महत्त्व देतो. पाठीच्या कण्याच्या मसलच्या स्ट्रेंथनिंगमुळे पाठीच्या कण्यावर पडणारा जो भार आहे तो आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो, ज्यामुळे पुढे उद्भवणारा सायाटिकाचा त्रास कमी होण्यास मदत होते. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण सायाटिका कसा होतो आणि ऑपरेशनशिवाय सायाटिकाची ॲलोपॅथीमध्ये ट्रीटमेंट काय करता येते हे आपण बघूया.